नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी के आणि करंट अफेअरचे प्रश्न कव्हर करणार आहोत. यामध्ये घेतलेले जी केचे प्रश्न आपण मागील वर्षीच्या पोलीस भरतीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत आणि करंट अफेअरचे प्रश्न डेली बेसिसवर असणार आहेत. चला तर प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार कोणत्या खेळासाठी दिला जातो? मागील वर्षांमध्ये विचारलेले हे प्रश्न आहेत. उत्तर असणार आहे बघा कुस्ती. ठीक आहे, सर्वांना माहीत असेल पोलीस भरतीत काही प्रश्न अतिशय सोपे विचारलेच जातात. ठीक आहे, कंपल्सरी. तर बघा, महाराष्ट्र केसरी हा जो पुरस्कार आहे तो कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. हा महाराष्ट्र केसरी ही जी स्पर्धा आहे ती 1961ला सुरू झालेली आहे. ठीक आहे, 1961 पासून सुरू झालेली आहे. पहिले महाराष्ट्र केसरी कोण होते? दिनकर दहियारी. ठीक आहे, दिनकर दहियारी हे पहिले महाराष्ट्र केसरी आहेत, नाव लक्षात ठेवायचं आहे. महाराष्ट्र केसरी ही जी स्पर्धा आहे ती कोण भरवते? तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही स्पर्धा भरवत असते. जोड्या लावांमध्ये अलीकडील जे महाराष्ट्र केसरी आहेत ते विचारले जातील. ठीक आहे, चान्सेस आहेत विचारले जाण्याचे. तर अलीकडील 3 महाराष्ट्र केसरी विजेते मला कमेंट करून सांगायचे आहेत तुम्ही. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओच्या शेवटी सर्व प्रश्नांची रिव्हिजन घेतली जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केली? कोणी केली? कार्ल बेन्झ. ठीक आहे, कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटार कार तयार केली होती. जर्मनीचे हे नागरिक आहेत. ठीक आहे, कार्ल बेन्झ यांनी जगातील पहिली मोटर कार तयार केली होती जी 3 चाकाची म्हणजे 3 टायर होते तिला. ठीक आहे, आणि मागील बाजूस इंजिन होतं. ही जी कार आहे त्यांनी 1885मध्ये तयार केली होती, 1885मध्ये. आणि 1886मध्ये त्यांनी या कारचं पेटंट बनवून घेतलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे कार मी बनवलेली आहे असं रजिस्ट्रेशन त्यांनी केलं होतं. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? कोणत्या देशाची आहे ही? बघा, रशिया. ऑप्शन क्रमांक डी, रशियाची ही संघटना आहे, गुप्तचर संघटना KGB. परंतु सध्या हिची जागा घेतलेली आहे बघा FSB. ठीक आहे, FSB या संघटनेने या KGBची जागा घेतलेली आहे. KGB जेव्हा रशियाचं नाव सोव्हिएत युनियन होतं. ठीक आहे, सोव्हिएत युनियन जेव्हा होता रशिया, तेव्हा KGB ही गुप्तचर संघटना होती. तिचं नामकरण आता FSB किंवा ही जी संस्था आहे FSB हिने KGBची जागा घेतलेली आहे सध्या. जर प्रश्न विचारला FSB ही कोणत्या देशाची गुप्तचर संघटना आहे, तर रशियाची असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? संगीत. ठीक आहे, संगीत. ग्रॅमी हा पुरस्कार जो आहे तो संगीत क्षेत्राशी संबंधित आहे. हा जगातील संगीत क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. ठीक आहे, सर्वोच्च पुरस्कार कोणता विचारलं संगीत क्षेत्रातील, तर ग्रॅमी हे उत्तर द्यायचं आहे. हा पुरस्कार अमेरिकेतील रेकॉर्डिंग अकादमीतर्फे दिला जातो. ठीक आहे, याची सुरुवात झाली होती 1959. ठीक आहे, 1959ला सुरुवात झाली होती. ग्रॅमी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय गेल्या वर्षी विचारलेले आहेत. ठीक आहे, पंडित रविशंकर. पंडित रविशंकर हे ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे पहिले भारतीय आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, सिकल सेल ॲनिमिया या आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात किंवा कोणत्या आकाराच्या होतात? उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, कोयता किंवा विळ्याचा आकार. ठीक आहे, कोयता किंवा विळ्याचा आकार किंवा सी आकार. ठीक आहे, सी जर असेल ऑप्शनला तर सी उत्तर द्यायचं आहे, किंवा कोयता किंवा विळा. ठीक आहे, या प्रकारचा आकार होतो लाल रक्तपेशींचा. कोणत्या आजारात? सिकल सेल ॲनिमिया. हा संसर्गजन्य रोग नाही तर अनुवंशिक म्हणजे आई वडिलांकडून मुलांमध्ये ट्रान्सफर होणारा हा रोग आहे सिकल सेल ॲनिमिया. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट वकील खालीलपैकी कोणता आहे? रॉस. ठीक आहे, रॉस नावाचा हा वकील आहे, जगातील पहिला AI रोबोट वकील आहे रॉस. त्यानंतर अतिशय महत्त्वाचा प्रश्न, चिपको आंदोलनाचे जनक कोण? कोण आहेत?
सुंदरलाल बहुगुणा, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी उत्तर असणार आहे सुंदरलाल बहुगुणा. चिपको आंदोलनावर प्रश्न खूप वेळा रिपीट होत असतो पोलीस भरतीमध्ये. हे जे आंदोलन आहे ते 1973 मध्ये झालं होतं. उत्तराखंड त्यावेळेचं उत्तर प्रदेश, ठीक आहे. आताचं उत्तराखंड, त्यावेळेचं उत्तर प्रदेश. 1973 मध्ये हे आंदोलन झालं होतं जे जंगलतोड किंवा पर्यावरणाशी संबंधित होतं. हा प्रश्न देखील विचारलेला आहे. चिपको आंदोलन खालीलपैकी कशाशी संबंधित होते असा प्रश्न होता, ठीक आहे. तर जंगलतोड किंवा पर्यावरण आपल्याला उत्तर द्यायचं आहे. सुंदरलाल बहुगुणा नाव लक्षात ठेवा. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे? कोणती आहे? तर या ठिकाणी इथेरियम, ऑप्शन क्रमांक बी इथेरियम ही एक क्रिप्टोकरन्सी आहे जी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे इथेरियम, ठीक आहे. दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. पहिली कोणती आहे? बिटकॉइन, ठीक आहे. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी आहे. बिटकॉइन नाव लक्षात ठेवा. क्रिप्टोकरन्सी हे एक प्रकारचं डिजिटल किंवा आभासी चलन आहे जे नोटा किंवा नाण्यांच्या स्वरूपात अस्तित्वात नसते तर फक्त इंटरनेटवर डिजिटल स्वरूपामध्ये असते, ठीक आहे. लक्षात ठेवा जगातील पहिली व सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी बिटकॉइन नाव लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि आपण ही जी पाहिली इथेरियम ही दुसरी. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्य व नृत्य प्रकारासंबंधित चुकीची जोडी ओळखायची आहे. कोणती जोडी चुकीची आहे आपल्याला सांगायचं आहे. जोड्या आहेत महाराष्ट्र लेझिम, पश्चिम बंगाल कजरी, राजस्थान घुमर, हरियाणा गिड्डा, ठीक आहे. काय उत्तर असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी पश्चिम बंगाल कजरी. कजरी हा जो एक नृत्य प्रकार आहे तो यूपीमध्ये म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये प्रचलित आहे आणि बिहारमध्ये देखील, ठीक आहे. हरियाणा गिद्दा हा गिद्दा जो नृत्य प्रकार आहे तो पंजाबमध्ये देखील प्रचलित आहे, ठीक आहे. हरियाणा आणि पंजाब यांच्यामध्ये हा प्रचलित आहे. महाराष्ट्रात लेझिम, राजस्थानमधील घुमर हे नृत्य प्रकार प्रचलित आहेत. आपलं उत्तर असणार आहे पश्चिम बंगाल कजरी ही चुकीची जोडी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे ऑक्सिजनचा अणुक्रमांक किती आहे? किती आहे? 8, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए 8 हा ऑक्सिजनचा अणुक्रमांक आहे. ऑक्सिजनची संज्ञा काय आहे? ओ, ठीक आहे. पुढील प्रश्न आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे? कोठे आहे ही संस्था? पुणे या ठिकाणी, महाराष्ट्रातील पुण्यामध्ये सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आहे. याची स्थापना झाली होती 1966 मध्ये. स्थापना कोणी केली होती? सायरस पूनावाला, ठीक आहे. सायरस पूनावाला यांनी केली होती. प्रश्न विचारलेला आहे. उत्पादित डोसांच्या संख्येनुसार ही जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. महत्त्वाचा प्रश्न बघा. सिरम इन्स्टिट्यूट ही उत्पादित डोसांच्या संख्येनुसार जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. कोरोना काळामध्ये जी कोविशिल्ड नावाची लस होती, ठीक आहे, कोविशिल्ड ही याच कंपनीने बनवलेली होती, ठीक आहे, कोविशिल्ड लस. पुढील प्रश्न आहे HSRP म्हणजे काय? काय आहे म्हणजे? हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. ऑप्शन क्रमांक ए, ठीक आहे. आता प्रत्येक गाडीला ही प्लेट अनिवार्य केलेली आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. त्यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कशाचा उपयोग केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो? कशाचा? युरेनियम 235 किंवा 235. युरेनियम 235 याचा जो उपयोग आहे तो केंद्रीय विखंडन किंवा ऊर्जा निर्मितीसाठी होतो. या ठिकाणी कोबाल्ट 60 आहे बघा, अतिशय महत्त्वाचा. याचा वापर औषध निर्मिती, उद्योग, शेती तसेच कर्करोगावर उपचार करण्यासाठी केला जातो. कोबाल्ट 60. त्यानंतर प्रश्न आहे ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? हा आलेला आहे 2000, ठीक आहे. 2000 साली हा अधिनियम अस्तित्वात आलेला आहे. ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम हा जो कायदा आहे तो पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत आहे, ठीक आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम कधीचा आहे? 1986चा अधिनियम आहे. त्याच्या अंतर्गत हा कायदा आहे 2000चा ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम. त्यानंतरचा प्रश्न आहे दुधाची गोडी प्रामुख्याने कोणत्या घटकामुळे असते? कोणत्या घटकामुळे असते? लॅक्टोज, ठीक आहे. लॅक्टोज या घटकामुळे
दुधाची गोडी असते ही दुधामध्ये असलेली एक नैसर्गिक साखर किंवा शर्करा आहे. लॅक्टोज नावाची शर्करा दुधामध्ये आढळते. हा प्रश्न देखील विचारलेला आहे. खालीलपैकी कोणती शर्करा दुधामध्ये आढळून येते? लॅक्टोज नावाची शर्करा. त्यानंतर प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे? कुठे आहे? लोणेरे या ठिकाणी आहे. ठीक आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड जिल्ह्यामध्ये लोणेरे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ आहे. या सर्व प्रश्नांची PDF तुम्हाला हवी असेल तर बघा, टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचं आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी आपण या सर्व प्रश्नांचा PDF तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहोत. त्यानंतर प्रश्न आहे, राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे देवेंद्र फडणवीस कितवे मुख्यमंत्री बनलेले आहेत? हे पहिले मुख्यमंत्री असणार आहेत ज्यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे हा. हा प्रश्न विचारण्याचे खूप चान्सेस आहेत. ठीक आहे, राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे पहिले मुख्यमंत्री कोण? तर देवेंद्र फडणवीस. पुढील प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप 2026 मधील चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. मालिकावीर कोण ठरलेला आहे? संजू सॅमसन. सामनावीर कोण ठरलेला आहे? जसप्रीत बुमराह. ब्रँड ॲम्बेसिडर कोण? रोहित शर्मा. आयोजन भारत आणि बांगलादेश. ही जी जोडी आहे किंवा हा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. आयोजन भारत आणि बांगलादेश. ठीक आहे, आता तुम्ही सांगायचं आहे मला, आयोजन कुठे झालेलं होतं? भारत आणि कोणत्या देशामध्ये आयोजन झालेलं या विश्वचषकाचं? कमेंट करून सांगा. मालिकावीर जो आहे तो संजू सॅमसन ठरलेला आहे. सामनावीर जो आहे फायनलचा तो जसप्रीत बुमराह ठरलेला आहे. ब्रँड ॲम्बेसिडर कोण होता? रोहित शर्मा. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे? कोणाची झालेली आहे? सुनेत्रा पवार. ठीक आहे, सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे. या ठिकाणी मागील प्रश्नामध्ये बघा आपल्याला कर्णधार आणि उपकर्णधार लक्षात ठेवायचे आहेत. विजेता टीमचा जो कर्णधार होता तो सूर्यकुमार यादव होता आणि उपकर्णधार होता अक्षर पटेल. आणि जी उपविजेता संघ आहे न्यूझीलंड त्याचा कर्णधार कोण होता? कमेंट करून सांगायचं आहे. आता प्रश्न कर्णधारावर विचारला जात आहे. ठीक आहे, विजेता आणि उपविजेता संघाचा कर्णधार कोण होता असा प्रश्न विचारला जात आहे मागील काही भरत्यांमध्ये. ते पाठ करून ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक महिला दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? 8 मार्चला दरवर्षी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, भारत दौऱ्यावर आलेले अलेक्झांडर स्टब कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? कोणत्या देशाचे आहेत? फिनलँड. ठीक आहे, फिनलँड या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत जे भारत दौऱ्यावर आलेले आहेत. अलेक्झांडर स्टब त्यांचं नाव आहे. पुढील प्रश्न आहे, सर्वात घातक एअर डिफेन्स सिस्टीम कोणत्या देशाकडे आहे? ही आहे बघा इस्रायल देशाकडे. ठीक आहे, इस्रायल देशाकडे जगातील सर्वात घातक एअर डिफेन्स सिस्टीम आहे. दिसायला हा देश खूप लहान आहे पण त्याची सिस्टम जगात सर्वात महान आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतचा योग्य पर्याय निवडा. पर्याय आहेत, खंड आशिया, पार्शियन आखात व ओमान आखात यांना जोडते. देश उत्तरेस इराण व दक्षिणेस ओमान व UAE आणि वरीलपैकी सर्व योग्य. काय उत्तर असणार आहे? तर ऑप्शन क्रमांक D वरीलपैकी सर्व योग्य. ठीक आहे, सध्या चर्चेत असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतचे हे दिलेले सर्व पर्याय योग्य असणार आहेत. त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे, नुकताच नियुक्ती झालेले राज्य व राज्यपाल यांच्याबाबतचा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा. अलीकडेच नियुक्ती झालेले राज्यातील राज्यपाल. ठीक आहे, जोड्यात बघा, तमिळनाडूचे राजेंद्र V आर्लेकर, पश्चिम बंगालचे RN रवी, तेलंगणाचे शिवप्रताप शुक्ल, महाराष्ट्राचे आचार्य देवव्रत. ठीक आहे, चुकीचा पर्याय असणार आहे ऑप्शन क्रमांक D महाराष्ट्र आचार्य देवव्रत. ठीक आहे, आता महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहेत कमेंट करून सांगायचं आहे. बाकी तमिळनाडूचे राज्यपाल आहेत राजेंद्र V आर्लेकर, पश्चिम बंगालचे आहेत RN रवी, तेलंगणाचे आहेत शिवप्रताप शुक्ल, महाराष्ट्राचे कमेंट करून सांगायचे आहेत. अशा प्रकारे आपण बघा या ठिकाणी 24 अति महत्त्वाचे
प्रश्न पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून कव्हर केलेले आहेत. आपली जी सिरीज आहे या सिरीजमधले बरेचसे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे आपले दररोजचे व्हिडिओ पाहत चला. आधीचे व्हिडिओ देखील तुम्ही सर्च करून पाहू शकता. ठीक आहे. आता या सर्व प्रश्नांची आपण रिव्हिजन घेणार आहोत. ही रिव्हिजन म्हणजे तुमची या व्हिडिओवरील परीक्षा असणार आहे, जी पूर्ण करून तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. चला तर रिव्हिजनला सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे बघा, महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार कोणत्या खेळासाठी दिला जातो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कुस्ती. पुढील प्रश्न आहे, जगातील पहिली मोटार कार कोणी निर्माण केली? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कार्ल बेन्झ. त्यानंतरचा प्रश्न, KGB ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रशिया. त्यानंतरचा प्रश्न, ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, संगीत. पुढील प्रश्न आहे, सिकल सेल ॲनिमिया या आजारामध्ये रुग्णाच्या लाल रक्तपेशी कोणत्या आकाराच्या असतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोयता किंवा विळ्याचा आकार. त्यानंतरचा प्रश्न, जगातील पहिला कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट वकील खालीलपैकी कोणता आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, रॉस. पुढील प्रश्न आहे, चिपको आंदोलनाचे जनक कोण? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सुंदरलाल बहुगुणा. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी क्रिप्टोकरन्सी कोणती आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इथेरियम. त्यानंतरचा प्रश्न, राज्य व नृत्य प्रकारासंबंधित चुकीची जोडी ओळखा. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, पश्चिम बंगाल कजरी. त्यानंतरचा प्रश्न, ऑक्सिजनचा अनुक्रमांक किती आहे? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 8. त्यानंतर प्रश्न आहे, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोठे आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, पुणे. पुढील प्रश्न, HSRP म्हणजे काय? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कशाचा उपयोग केंद्रीय विखंडन व ऊर्जा निर्मितीसाठी होतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, युरेनियम 235. पुढील प्रश्न, ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण अधिनियम खालीलपैकी कोणत्या वर्षी अस्तित्वात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2000. त्यानंतर प्रश्न आहे, दुधाची गोडी प्रामुख्याने कोणत्या घटकामुळे असते? योग्य उत्तर ऑप्शन ए, लॅक्टोज. त्यानंतरचा प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, लोणेरे. पुढील प्रश्न आहे, राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे देवेंद्र फडणवीस कितवे मुख्यमंत्री ठरलेले आहेत? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, पहिले. त्यानंतर प्रश्न आहे, ICC T20 विश्वकप 2026 मधील चुकीचा पर्याय निवडा. योग्य उत्तर ऑप्शन डी, आयोजन भारत आणि बांगलादेश. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाची महाराष्ट्रातून राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेली आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, सुनेत्रा पवार. त्यानंतर प्रश्न आहे, जागतिक महिला दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 8 मार्च. त्यानंतरचा प्रश्न, भारत दौऱ्यावर आलेले अलेक्झांडर स्टब कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, फिनलँड. त्यानंतर प्रश्न आहे, सर्वात घातक एअर डिफेन्स सिस्टीम कोणत्या देशाकडे आहे? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, इस्रायल. त्यानंतर प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतचा योग्य पर्याय निवडा. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, वरीलपैकी सर्व योग्य. पुढील प्रश्न, नुकतंच नियुक्ती झालेले राज्य व राज्यपाल यांच्या बाबतचा चुकीचा पर्याय निवडा. योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र आचार्य देवव्रत. तर अशा प्रकारे आपण 24 प्रश्नांची रिव्हिजन कम परीक्षा पूर्ण केलेली आहे. या परीक्षेमध्ये तुम्हाला किती गुण मिळाले ते कमेंट करून सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फक्त एक शेअर,
लाईक आणि सबस्क्राईब करून घ्यायचं आहे चॅनलला. ठीक आहे. या व्हिडिओचा PDF तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे. तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. तूर्तास थांबतो. धन्यवाद.